हम्म. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मनः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदं क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया प्रवृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. वेदांचा आधार घेऊनी बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच परिकर्मफळी धरोनिया आस पार्थास वहितास मुक्ती ते. मृत्यूलोकी येथे घेऊनिया जन्म यज्ञाधिक कर्म आचरावे रम्य मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ भोगावे केवळ स्वर्ग सुख. सर्व सुखा माझी स्वर्ग सुख श्रेष्ठ बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. सर्व सुखा माझी स्वर्ग सुख श्रेष्ठ बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. देवोनी केवळ भोगाकडे दृष्टी चित्ती फलासक्ती ठेवूनिया विविध विशेष आचरिती कर्म यथाविधी व धर्म अनुष्ठिती अनुष्ठिता धर्म दाविती नैपुण्य एकची वैगुण्य परी येते. की ते स्वर्ग भोग वांछिती मनात सांडोनी यथार्थ भोगता जोका सर्व ही यज्ञांचा भोगता परमेश विसरती त्यास अल्पज्ञते. करोनिया जैसा कापुराचा ढीग द्यावी त्यासी आग लावूनिया. आता इथे पूर्ण त्यांनी वेदांचा आधार घेऊन जेव्हा आपण कर्म धारणा करतो, धर्म कर्माचं पालन सुरू करतो, तेव्हापासून पुढे मुक्तीपर्यंत गोष्टी श्री परम परमात्मा श्री कृष्णाने इथे सांगितलेल्या आहेत की वेदाचा आधार घेऊन बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच परिकर्म फळी धरोनिया असं पार्थास वहितास मुक्ती ते. जरी बोलत असले आणि तसं वेदांचा आधार घेऊन जरी बोलत असले पण कर्म त्यांचं तसं वागत नाहीत. म्हणजे काय म्हणतात ना, तोंडानी आपण जे बोलतो ते कर्मातनं आपल्या दिसलं पाहिजे आणि आपण बोलतो तसं केलं पाहिजे आणि आतमध्ये अंतःकरणात आहे ते ओठावर आलं पाहिजे. असं दोन प्रकारे आपण बोलतो वाक्य. तर हे दोन्ही योग्य पद्धतीनं सायमल्टेनियसली चाललं पाहिजे. म्हणजे आपलं बोलणं आणि आपलं कर्म हे दोन्ही एकाच गोष्टीला रिफ्लेक्ट केलं पाहिजे त्यांनी. बोलणं एक आणि करणं काहीतरी वेगळं हे बरोबर नाही. आणि हे सुद्धा करत असताना हृदयामध्ये परमात्म्याचं चिंतन हवं. म्हणजे आपण कर्म करताना आपण बोलतो आणि बोलताना ते कर्म करतो, पण ते कर्मचं पालन धर्मपालनाकडे असावं. म्हणजे स्वधर्म पालन कारण कर्मकांड सांगितलेली आहेत ह्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये वेदांच्या आणि दुसऱ्या भागामध्ये वेदांत जो परमात्म्याकडे घेऊन जातो. म्हणजे काय तर बेसिकली वेदांचा अभ्यास करताना हे आहे की आपल्याला पहिले आपल्याला पहिले आपण जे भूमिकेत आलो ते करायला परमात्म्याने शिकवलेलं आहे आणि ते करत करत परत तुम्ही आपल्या धामाला आपल्या परमात्म्याकडे कसे जाऊ शकतो हे या कर्मातनच मार्ग आहे याचं गायडन्स देण्यासाठी म्हणून सुद्धा वेदांमध्ये पहिला भाग कर्मकांडाचा आहे आणि दुसरा भाग वेदांताचा म्हणजे जिथे परमात्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग सांगितला गेलेला आहे वेदांताच्या भागामध्ये. मग तिथे त्याच्यातच अद्वैत वेदांत सुद्धा त्याच भागामध्ये येतं ज्याच्यामध्ये मी आणि परमात्मा एक ह्याचा अभ्यास सुरू होतो. हा अद्वैताचा भाग आहे, अद्वैत वेदांत. तर अशा पद्धतीनं एकदम
जंप करू शकत नाही आपण. आपल्या स्वधर्मातनच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आता हे असं का सांगितलंय? काल मी म्हणलं की आपल्या कलियुगामध्ये सगळ्यांनी प्रपंचात येऊन परमार्थ करायला शिकवला. आपल्या सगळ्या संतांनी, आपल्या अनेक गुरूंनी आपल्याला संन्यासी गुरु ह्या कलियुगात दिसत नाहीत, कमी झालेले दिसतात. आणि त्याच्यातनच त्यांनी करायला शिकवलं. ह्याचं कारण एक आहे की आपला प्रपंच असतो ना, तीच खरी अध्यात्म शिकण्याची शाळा आहे. जसं शाळेत गेल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणतो ना आपण, म्हणजे असे आपल्याला हुशार तर खूप दिसतात. म्हणजे पूर्वीचे आजी वगैरे असे लोक होते जे शाळेत अगदी पूर्ण गेले नसले तरी व्यवहार ज्ञान पूर्ण असायचं. पण त्यांची शाळा ही व्यवहारातनं कर्मातनं होत होती. पण आता काय आहे? आता आपल्याला असे लोक दिसतात का? पूर्वीच्या काळातले लोक शाळेत न जाता सुद्धा ज्ञानी असायचे. त्यांना व्यवहाराचं ज्ञान होतं. त्याचं कारण वेगळं होतं. त्याचं कारण असं होतं की ते आपला कर्मधर्माचं पालन करत असतानाच त्यांची शाळा होत होती आणि त्यातनंच संस्कार मिळून त्यांचं ज्ञान वाढत होतं. पण आता उलट झालेलं आहे. आता आपल्याला आपण बघतो की 10वी झालेल्या माणसाचं काय म्हणतो ना आपण, बुद्धीची धाव, 12वी झालेल्या माणसाची धाव, ग्रॅज्युएशन झालेल्या माणसाची बुद्धीची धाव, अनुभवांची बैठक, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि हायर एज्युकेशन असलेल्या व्यक्तीचं. तर आपल्याला हा डिफरन्स आताच्या जमान्यात सध्याच्या सद्य परिस्थितीत आपल्याला हा खूप फरक जाणवतो. आणि म्हणून पॅरेंट्स शक्यतो मुलांना म्हणतात की शिक्षण पूर्ण कर, पहिले शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. कारण शिक्षणामधूनच आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला शाळा आपण केलेली असेल, एज्युकेशन झालं असेल, तरच आपल्याला पुढे जाता येतं. अगदी तसंच जोपर्यंत आपल्या प्रपंचाची शाळा आपण करत नाही, आणि मग त्या शाळेत काय होतं, आपल्याला टीचर्स येतात, वेगळे वेगळे विषय बघायला मिळतात, मित्रपरिवार येतो, वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या वयामध्ये, वेगळ्या वेगळ्या क्लासमध्ये आपल्याला अनंत प्रकारचे अनुभव येतात. आणि मग मनुष्य हळूहळू सगळ्या लेवलवर, म्हणजे मेंटल, फिजिकल, इमोशनल सगळ्या डायमेन्शन्सवर तो डेव्हलप होत जातो स्कूलिंग मध्ये. आणि त्याच्यानंतर तो प्रगल्भ होतो, त्याचा विकास होतो पूर्ण. तसाच आपल्याला प्रपंचातनं आपला विकास होत असतो. आणि म्हणून ही प्रपंच ही पहिली शाळा आहे असं समजा. आणि त्यातूनच तुमचं अध्यात्म खरं तर सुरू होतं. कारण तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते, वेगवेगळ्या लोकांशी वेगळ्या वेगळ्या लेवलवर आपल्याला डील करावं लागतं. कोणाशी प्रेमाने वागावं लागतं, कोणाला नियमाने वागावं लागतं, कोणाशी कडकपणाने वागावं लागतं, कठोरपणाने वागावं लागतं, कधी झुकावं लागतं तर कधी ताठ मानेने जगावं लागतं. तर हे सगळं आपल्याला प्रपंचाच्या शाळेतच कळू शकतं. प्रपंचाच्या शाळेत न खेळता आणि मोठं होता आणि ज्ञान न मिळवता जर आपण पुढे गेलो, तर तो परमार्थ खरा 100% प्युअर सोन्यासारखा होत नाही परमार्थ. कारण जोपर्यंत तुम्हाला लोकांशी प्रेमाने वागता येत नाही, ऍडजस्ट करता येत नाही, सर्व प्रकारचे चटके खाऊन मन तयार होत नाही, विचार तयार होत नाही, बुद्धी तयार होत नाही, तोपर्यंत परमार्थाचा मार्गावर चालणं म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणजे म्हणतात ना की कशात बरं म्हटलेलं आहे, हा, आपले काय नाव त्यांचं, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आणि काही पुस्तकांमध्ये मी खूप पूर्वी, म्हणजे लग्नाच्या कॉलेजमध्ये वगैरे असताना असं वाचन झालेलं. तर त्यांनी प्रपंच आणि परमार्थ विवेक असं एक त्यांच्या कुठल्या तरी चरित्रात मला काही वाचायला मिळाले होते पॅरेग्राफ्स, प्रपंच आणि परमार्थ विवेक. त्याच्यावर मी विवेचन घेतलेलं आहे.
माझं युट्यूबवर आहे, गेल्या वर्षी जुन्या ग्रुप बरोबर बरंच त्याच्यावर घेतलेले आहेत सेशन्स. तर प्रपंच आणि परमार्थ विवेक म्हणजे काय, की नुसतं जंगलात जाऊन माणूस एकटा राहून परमार्थ करेल तर काही नवल नाही आहे. कारण तिथे चॅलेंजेसच नाही, तिथे एकच चॅलेंज आहे की जंगलाच्या वातावरणात जगून दाखवणं, एवढं एकच चॅलेंज आहे. आणि त्याच्यात काय, काही दिवसांनी तो पारंगत होऊ शकतो आणि तिथे सेटल होऊन देवाचं नाव घेऊन आरामनी जगू शकतो. पण आपल्याला इथे प्रपंचात होतं की आपण अगदी मेडिटेशन करायचं ठरवू आणि कुठली तरी अडचण येते, काहीतरी प्लॅन करू, रुटीन सेट करू आणि आपलं काहीतरी घरामध्ये कोणाचं तरी रुटीन चेंज होतं, मुलांच्या शाळेची टायमिंग चेंज होतात, नवऱ्याच्या ऑफिसचं टायमिंग शेड्यूल चेंज होतं, कुठेतरी टूरच लागतो, कधी काय होतं आणि आपलं घरातलं प्लॅनिंग बिघडतं. मग तिथे काय करावं लागतं, तर तिथे पीस ऑफ माइंड, ॲक्सेप्टन्स, फॉरगिव्हनेस, लव्हिंग काइंडनेस या सगळ्या गोष्टींना वापरावं लागतं, अप्लाय करावं लागतं. की चला ठीक आहे, बदल येत राहतात, तो ऍक्सेप्ट करायचा, पुन्हा आपली वेळ काढायची आणि त्याच्यात आपलं काम साधून घ्यायचं. तर हा बुद्धीचा प्रयोग तिथे करावा लागतो. आपल्याला सारखे येणारे चेंजेस ना फेस करून आपल्याला फ्लेक्झिबल बनवावं लागतं. तर ती जीवनाची शाळा जी आहे ना, ती जेवढं तयार करते प्रपंचाची शाळा, तेवढं जंगलातला परमार्थ नाही करू शकणार. आणि म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या आत्ताच्या कलियुगामध्ये आवश्यकता काय आहे, तर ह्या सगळ्या गुणांना वाढवण्याची आवश्यकता आहे. परमार्थ काय, सोपा आहे त्या मनाने, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, एका जागी स्वस्थ बसल्यावर आरामात नाव घेता येतं. पण म्हटलंय ना, मी मगाशी रेफरन्स घेतला परपंच आणि परमार्थ. त्यांनी म्हटलंय की वनात जाऊन प्रपंचात राहण्यापेक्षा प्रपंचात राहून वनात असल्यासारखं जगावं. तर ही खरी गोष्ट आहे. मी हे एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला होता एका टाइमला, आता काही वर्षापूर्वी, 2017च्या आधी, 15 पासन 17 पर्यंत, की जरी बाहेर टीव्ही चालू असला, घरात नवरा आणि मुलगी असली, त्यांचा काहीतरी गोंधळ खेळ चालला असला, काही गोष्टी चालल्या असल्या, तरी आपल्याला आपण रूम मध्ये आल्यावर आपल्याला आपल्या भोवती गुफा निर्माण करता आली पाहिजे आणि त्या अंतस्थ गुफेमध्ये आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. म्हणजे काय, की जरीही आपल्या घरामध्ये अवतीभोवती सर्व जग सामावलेलं असलं, तरी त्या जगामध्येच, भरलेल्या जगामध्ये आपली अंतःगुफा करता आली पाहिजे क्रिएट, आणि त्याच्यामध्ये स्वस्थ शांत मनाने, शांत चित्ताने, अगदी कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. आपण म्हणतो घरात ना बाई गोंधळच असतो, मुलं असतात, हे असतात, ते असतात. हा त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे, हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्वांमध्ये असून सेपरेट होता येत नाही, म्हणून आपल्या ह्या कंप्लेंट असतात. आपल्याला सर्वात राहून एकांत पण उपभोगता आला पाहिजे आणि एकांतात राहून सर्वांमध्ये असल्यासारखा आनंद पण मिळाला पाहिजे. काही लोक उलट म्हणतात की आम्ही तिथे होतो बाई, छान होतो, सगळे होते भोवती, अवतीभोवती माणसं होती, अमकं होतं, इथे काय फार एकटंच वाटतं, इथे काही माणसंच नाही, तिथे काही मैत्रिणी नाहीत, मित्र नाहीत, हे नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, म्हणजे इथे आपल्याला माणसंच नाहीये. म्हणजे काय, अल्टिमेटली आपण कंप्लेंटच करत राहतो. आपल्याला जे मिळालंय ना, त्यातनं आनंद घेता येत नाही, फ्लेक्झिबिलिटीच नाही, स्टबर्ननेस आहे खूप जास्त, म्हणून हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तिथे असतं तर म्हणतो गोंधळच आहे फार, आम्हाला इथे एकांतच नाही. असं असेल तर म्हणतो आपण इथे एकलकोंडच वाटतं, कोणीच नाही, माणसंच नाही, हे नाही, तिथे नाही, तिथे अमुक ठिकाणी छान होतं, इथे खूपच हे आहे, इथे काहीच आहे नाही, इथे काही सुखच नाहीये. पण त्या परिस्थितीत सुद्धा सुख शोधता आलं पाहिजे, दाणा वेचता आला पाहिजे आपल्या नावाचा, इतकी फ्लेक्झिबिलिटी आली पाहिजे आपल्यात. हा बाहेरच्या गोष्टींचा, समाजाचा, जागेचा, परिस्थितीचा, माणसांचा दोष नाही, हा आपला दोष आहे की आपल्याला योग्य परिस्थितीतनं योग्य आनंद चुनता येत नाही, निवडता येत नाही.
नीर क्षीर विवेक बुद्धी, त्या सगळ्या पाण्यात, दुधात दूध आणि पाणी मिसळल्यातनं दूध शोषण करून घेता आलं पाहिजे. बरोबर चांगला दाणा वेचता आला पाहिजे पक्षासारखा. पण आपण तसं करत नाही. आपण ते, म्हणूनच ती प्रपंचाची शाळा यासाठी दिली आहे. काही लोक असतात आध्यात्मिक वृत्तीचे असतात, त्यांना असा तो प्रपंच म्हणजे त्रासच वाटत राहतो, की काय व्याप आहे नुसता, इथे काही करू नाही शकत. इथे गोंधळ असतो सगळा, इथे एकाकी म्हणजे शांतपणाच नाही, कॉन्सन्ट्रेशनच होऊ शकत नाही. अशी खूप कंप्लेंट करतात लोक, की अमुक करा तमुक करा, सगळं शांत करा मग मी ध्यान करेन. अरे, असं थोडी सांगितलंय. ध्यान म्हणजे काय, की आपल्याला आतमध्ये जायचंय. आतमध्ये जायला कोणी अडवलंय? बाहेर आहे ना काय गोंधळ, काय फरक पडतो? आपण आत डुबकी मारा की, आपण आनंद घ्या की, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला अटीतटीच जास्त असतात. कारण आपल्याला करायचं नसतं, माणसाला करायचं नसतं. आणि म्हणून जे सांगितलेले ते एक्सक्युजेस आहेत, की मला अमुक असतात म्हणून नाही जमत, तमुक असतं म्हणून नाही जमत, हे असतं ते नाही जमत, ते असतं. पण खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. म्हणजे काय म्हणतात ना, आपण आंघोळ करा, काही लोक कधीही आंघोळ करताना दिसतात, दुपारी, संध्याकाळी. अरे आंघोळीचं का ते सगळं, वेदांमध्ये कर्मकांड तर हीच सांगितली आहे. पूजा कधी केली पाहिजे, पहिले तर उठलं किती पाहिजे, किती वाजता पाहिजे. तुम्हाला माहितीये, चायनीज चायनीज क्लॉक म्हणून एक आहे प्रकार, का काय चायनीज क्लॉकच बहुतेक, की आपली फिजिकल बॉडी, आपले ऑर्गन्स, आपला ब्रेन, आपल्या पिच्युटरी ग्लँड, पिनल ग्लँड, आपल्या म्हणजे इंडोक्राईन ग्लँड्स, हे सगळ्या परमात्म्यांनी सिस्टमॅटिकली लावलेले आहेत. त्याच्यात सिरकाडियन म्हणून एक प्रकार आहे, की आपलं ग्लँड्स मधून सिक्रेशन होतं काही वेळा रात्री, जेव्हा दिवे सूर्य मालवतो, म्हणजे काय म्हणतो, सूर्यास्त होतो, त्याच्यानंतर आपण जेवतो आणि रात्र होते, तेव्हा ती सिरकाडियन सायकल आहे आपली ब्रेन मध्ये, आणि सिक्रेशन होतं ग्लँड्स मधनं, की जेणेकरून आपल्याला निद्रा येते. आणि निद्रा उघडण्याचं पण सायकल आपल्या अवयवांमध्ये, आपल्या ऑर्गन्स मध्ये, ग्लँड्स मध्ये दिलेली आहे. पण ह्या सायकलला ब्रेक करणारे लोक उशिरा झोपतात, उशिरा उठतात, तेच त्या सायकलला ब्रेक करतात, आणि मग त्यांना रोग निर्मिती होते, ऍसिडिटी वाढते, बीपी वाढतं, त्याच्यानंतर शुगरचे इश्यूज, किडनीचे इश्यूज हे सुरू होतात. तर ती अ, तुम्ही जर ती ब्रेक केली ना, परमात्म्याने बनवलेली सायकल, तर मग तर प्रॉब्लेम तर होणार आहेत. ते तर चुकले नाही कुठे. तर ते सगळं समजलं पाहिजे. आणि म्हणूनच हा जीवनाची शाळा दिलेली आहे, प्रपंचाची शाळा ह्यासाठी दिली आहे, की ती उठलं हे सूर्यास्त व्हायच्या आधीच सांगितलेलं आहे खरं, एक प्रहर. पण तरी ठीक आहे, पण सूर्योदयाच्या वेळेला माणसाने उठलेलं पाहिजे. 5 वाजता तरी मिनिमम माणसाने उठलेलं पाहिजे. मग 5 वाजता उठून लवकर स्नान करून ध्यान करणं, पूजा करणं हे सांगितलेलं आहे. आणि याचसाठी कर्मकांडांचा, वेदांचा पहिला भाग येतो. मी कधी उठून ध्यान करीन ह्याला काही अर्थ नाहीये. ध्यान हे सकाळीच झालं पाहिजे, पूजा ही सकाळीच झाली पाहिजे. 12 नंतर पूजा ग्राह्य मानली नाही गेली. मंदिरं बंद होतात 12 नंतर, बघितलं असेल आपण. मग संध्याकाळी 4:30 नंतर ती उघडतात. सायं संध्या सांगितलेली आहे आमच्या ह्याच्यात सुद्धा. सगळ्याच म्हणजे स्पिरिच्युअल स्पेशल पाथ्स वर मॉर्निंग साधना आणि इव्हिनिंग साधना सांगितलेली आहे. सायं संध्या आहे आपल्यात, आणि सकाळची संध्या सांगितलेली आहे. आपली मुंज झाल्यानंतर छोटी मुलं करतात.
प्रत्येक गोष्टीला काळ वेळ आहे. मी कधी उठीन, काही करीन, ह्या वेळेला मला जमतं, घरात शांतता असते म्हणून अमुक वेळेला मी करीन, तसं नसतं खरं सांगायचं तर. तर त्या पण आता काय माणसं आपल्या वेळेच्या प्रमाणे ऍडजस्ट करतात. काय असतं, मग तिथे डिसिप्लिन येतो. मग परिवाराला डिसिप्लिन लावावा लागतो. म्हणूनच ती जीवनाची शाळा का दिलेली आहे? प्रपंचाची शाळा ती यासाठी आहे, की सगळं सैरभैर घर चाललेलं असतं. मग तिथे डिसिप्लिन नसतो. कोणीही काहीही करावं, कधी उठावं आणि मग एखाद्याने त्याच्या तालावर सगळ्यांनी नाचत राहावं, सगळ्यांच्या तालावर. तो तिथे काही डिसिप्लिनरी हे नाही, कंडक्ट नाही आहे अप्लाय होत. प्रत्येकाला डिसिप्लिन हवा. सगळ्यांनी सकाळी उठलंच पाहिजे. मग एक उशिरा उठणार, मग त्याच्या चहासाठी एखाद्याने ताटकळत बसा. याला काही अर्थ नसतो. पण आपल्याला आजकाल, आताच बोलतेय मी, आताची घरं अशी दिसतात. कधी उठतात, कधी काही करतात, कधी काही चालतं. लाड, 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 मुलांचे लाड, घरातल्यांचे लाड, पुरुषांचे लाड, स्त्रियांचे लाड. आणि ह्यासाठी ती शाळा आहे प्रपंचाची. मला मला बेसिकली खूप मला अजिबात आवडत नाही चुकीचं वागलेलं, चुकीचं रुटीन फॉलो केलेलं. सुट्टी असली तरी लवकर उठलं पाहिजे. थोडा वेळ ठीक आहे, थोडा वेळ उशिरा, म्हणजे तुम्ही 5च्या आधी ऐवजी तुम्ही 7ला उठा, 7:30ला उठा, पण 9, 9, 10, 10, 11, 11 पर्यंत झोपणं काही अर्थ नाहीये. एखादं रात्री जागरण झालं एखाद्या वेळेला समजू शकतो आपण, पण असं खूप बेताल जगणं आणि म्हणून रोगांचं घर होतं आपलं शरीर. आपण काहीही ते दिलेल्या सिस्टम प्रमाणे परमात्म्याने शरीर बनवलं, समाज बनवला, दिवस रात्र बनवली, त्याच्या मागे कारण आहे. सूर्य उगवण्याची वेळ ठरलेली आहे. का बरं? सूर्य का कधी पण येत नाही? आपण कधी काही करू शकतो, सूर्य आडवा तेडवा फिरला पाहिजे पृथ्वीभोवती. का नाही येतो? सगळा तालमेलच जाईल. सगळी सृष्टी नष्ट होईल. होईल की नाही? सूर्य कसाही इकडे तिकडे फिरला, पृथ्वी पाहिजे तशी फिरली, तर काय होईल? आज उगवलाच नाही, परवा आलाच नाही, परवा पूर्ण वेळच राहिला, मग कधीतरी काहीतरी भलतच झालं. असं का नाही सगळं? ह्याच्यावर कधी कोणी विचारच करत नाही. मग ते जर सृष्टीमधले हे घटक जर वाटेल तसे वागत नाहीत, मग आपण का वागू शकतो? कसं वागू शकतो? पण एवढा मनुष्य विचार करणारच नाही, करत नाही आणि त्यामुळे सगळा गोंधळ आहे. तर वेदांचा आधार घेऊन बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच परिकर्म फळी धरून यास पार्थास वैतास मुक्ती ते. आणि म्हणून ती कर्माची शाळा करून जेव्हा अध्यात्म करतो तेव्हा ऍक्च्युली अंडरस्टँडिंग येतं आणि मग पुढचा वेदांत कळायला लागतो. आणि वेदांतात पहिलं सांगितलेलं आहे की मीच तो परमात्मा आहे आणि सर्व कर्म त्याच्या चरणी समर्पित करून जेव्हा आपण स्वतःचा स्वला बाजूला ठेवून जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा आपलं ऍक्च्युअल हित सुरू होतं, स्वहित सुरू होतं. आपण काय करतो? सेल्फ सेंटर्ड, माझा फायदा होतोय का, किंवा मी करतो त्याला रिझल्ट मिळेल का, मग नाही मिळाला तर मग ती हताशा, मला पाहिजे तसं झालं नाही तर ती हताशा. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, ह्या सगळ्या अशा पद्धतीनं होत जातात आणि मग रोग लागले, अमुक लागलं, तमुक लागलं, हे सगळं गोष्टी सुरू होतात. तर हेच झालं नाही पाहिजे. मृत्यूलोकी येथे घेऊन या जन्म यज्ञाधिक कर्म आचरावे, मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ भोगावे केवळ स्वर्ग सुख. तेच सांगितलंय, मृत्यू लोकात येऊन जन्म घेऊन यज्ञाधिक कर्म म्हणजे पहिलं कर्मकांड, त्याच्यात सांगितलेले रूल्स आणि त्याच्यात सांगितल्याप्रमाणे जगून दाखवावं आणि मग ते स्वर्ग सुख मिळू शकतं. कारण त्याच्यामधनच गायडन्स आहे पूर्ण पहिल्या भागामध्ये वेदांच्या, आणि तिथून वेदांच्या अंतापर्यंत जाऊ शकतो माणूस. आणि वेदांच्या अंताला त्यांनी पूर्ण प्रोसिजर सांगितली आहे स्पिरिच्युअल पाथची. मग आपोआपच मग ते कर्म समर्पित करून करा, मग स्वर्ग सुखाची प्राप्ती, हे सगळं पुढे सांगितलेलं आहे.
म्हणून त्यांनी म्हटलंय की मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ भोगावे केवळ केवळ स्वर्ग सुख. सर्व सुखा माझी स्वर्ग सुख स्वर्ग सुख श्रेष्ठ बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. की देवनी केवळ भोगाकडे दृष्टी चित्ती फलासक्ती ठेवनिया. आता काही लोक स्वर्ग सुख मिळावं म्हणून काम करतात. म्हणजे काय? दान पुण्य करावं. काहीतरी गैरसमज आहे. दान दान दिलं की स्वर्ग सुख मिळतं. तसं नाही आहे. तो एक 0.1 पार्ट झाला. पण दान तुम्ही काय इंटेन्शननी देता, दान कोणाला देता, सत्पात्री दान द्यावे असं म्हणतात. म्हणजे ज्याला तुम्ही दान देता हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपली श्रीपादांची पोथी जी आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत, त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही दान देता त्या व्यक्तीनं ते पैसे कुठे वापरले, काय कार्यासाठी वापरले, काय इंटेन्शननी वापरले, त्यातनं जे कर्म घडतं, त्यातनं जो रिझल्ट येतो तो त्याचे भागीदार पैसे देणारा म्हणजे दान देणाऱ्याला पण भोगावं लागतं काही पर्सेंट. आणि म्हणून म्हटलं जातं सत्पात्री दान द्या. आणि म्हणून आपण काय करतो की गुरूंच्या संस्थेला आपण दान देतो जिथे खात्री आहे की 100% ते युटिलाइज होईल योग्य कारणासाठी आणि योग्य गोष्टींमध्ये, ऍक्टिव्हिटीज मध्ये. आणि खरंच अन्नदान म्हणजे अन्नदान होतंय की नाही, का अन्नदान नावाच्या नावानी आम्ही पण आता अन्नदान करतो मोठ्या प्रमाणावर. पण मग ते अन्नदान मग गाडीमध्ये कारमध्ये बसून जाणाऱ्या लोकांना अन्नदान नसतं. ते ऍक्च्युली गरीब लोकांना ज्यांना खायचे वांदे आहेत तिथे जाऊन अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे घ्यायचं आणि ज्यांना सगळं सगळं छान मिळतंय त्यांना मी दिलं, ह्याला काही अर्थ नाही. जसं एक 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 माझ्या गेल्या म्हणजे नोएडाला राहत होते तिथे काही वर्षापूर्वी एक बाई माझ्या घरी आल्या, नवीन आल्या होत्या, मराठी होत्या. माझ्या घरी आली ती कुठून तरी इंदोर वगैरे वरनं म्हणजे मध्य प्रदेश वरनं ती मराठी होती पण ट्रान्सफर होऊन काहीतरी आली होती. माझ्याकडे पहिल्यांदा आली, पेंटिंगचा क्लास चालू होता. मला म्हणली खूप छान वाटतंय घरातून तुझ्या येऊन वगैरे. स्वामींचा फोटो वगैरे बघितला तिने अक्कलकोट स्वामींचा. आणि म्हणली खूपच छान वाटतंय, हे वाटतंय ते वाटतंय. तिला साधारण अंदाज आला की मी काहीतरी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडची अशी आहे. माझ्या वागण्या बोलण्यातनं तिनं अंदाज घेतला तो. आणि मग मला म्हणायला लागली की मी न अपरिग्रह करून आले. मी म्हणलं अच्छा, म्हणलं म्हणजे काय केलं ग तू? तर म्हणाली माझं सगळं सामान जुनं होतं ते काढलं मी आणि ते मी देऊन आले म्हणे तिकडे, जिथून घर सोडून आली तिथे सगळं काढून टाकलं, फर्निचर हे ते पडदे बिडदे. म्हटलं अच्छा. मग म्हणाली इथे आले आणि मी सगळं नवीन खरीदलं. तर हा काही अपरिग्रह नाही झाला. अपरिग्रह म्हणजे काय तर ते यम नियमांमध्ये सांगितलेलं आहे, व्हर्च्यूज मधला एक पार्ट आहे तो, मॉडरेशन अँड नॉन एक्सेसिव्हनेस. अपरिग्रह म्हणजे जास्त गोष्टी जमा करायच्या नाहीत गरजेपेक्षा जास्त. तर कोण कसा कुठे कशा पद्धतीनं अर्थ लावेल आणि आपल्या सोयीप्रमाणे गोष्टी मोडून तोडून मरोडून त्याला कसं वापर करेल आणि अर्थ लावेल आणि सांगेल दिमाखानी, काही सांगू नाही शकत आपण. मला तर म्हणजे काही कळलंच नाही तिच्या बुद्धीचं. की मी अपरिग्रह केला, अपरिग्रहाचा अर्थ हा नाही की जुनं सामान तुम्ही विका आणि त्यातनं नवीन घ्या, पुन्हा पुन्हा घर भरा 50 गोष्टींनी. हा काही अपरिग्रह नाही झाला. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या, तेवढंच खरेदी करा आणि तेवढ्यातच आनंद मानून सुखामध्ये जगा. अननेसेसरी कलेक्शन नाही झालं पाहिजे. काही लोकांना वस्तूच जमा करायच्या, म्हणजे साड्या साड्या बायकांना आपण बघतो, दर दिवाळीला साडी खरेदी, दर लग्नाला साडी खरेदी, दर फंक्शनला साडी, ती रिपीटच नाही झाली पाहिजे. एक कपडा दुसऱ्यांदा रिपीट नाही झाला पाहिजे. हे एक्सेसिव्हनेस आहे. एखादी गोष्ट आपण आता घर बांधतो, आपलं घर बांधलं, एक बांधलं, दुसरं फार तर घेतलं मिळालं म्हणून. पण माणूस, काही माणसं आपल्याला दिसतं जिथे जाईल तिथे घर बांधतात. म्हणजे खरीच अशी मी बघितलीत लोक की एक घर नाही, दोन घर नाही, प्रॉपर्टी म्हणून करत जातात करत जातात करत जातात. दिल्ली एनसीआर मध्ये असे लोक बघितले आहेत.
म्हणजे अरे ज्याला घ्यायचं असेल त्याचा चान्स जायचा एखाद्या चांगल्या सोसायटीत. एका माणसाने 4 घरं घेऊन ठेवलेली, काहीच फायदा नाहीये. म्हणजे एक्सेसिव्हनेस झाला तो. म्हणजे एखाद्याला घ्यायचं असेल त्याला मिळायचं नाही. आवश्यकता नसताना एकच माणूस 4 घरं घेऊन बसलेला आहे. किंवा अनेक म्हणजे मग ते आपल्याकडे आहे तर ते द्या. जेव्हा आपल्याकडे असं असतं ना, म्हणजे कदाचित पटणार नाहीत माझे विचार, जबरदस्ती नाही आहे, पण मग मी शेअर करते एक्सेसिव्हनेसचा अर्थ, की जेव्हा आपल्याकडे आपल्या बेसिक गरजा हे करून जेव्हा आपल्याकडे जास्तीचं असतं आर्थिक परिस्थिती, ह्याचा अर्थ ते परमात्म्याने आपल्याला दिलंय ते आपल्याला वापरून आपण लोकांपर्यंत आपल्यासारखे लोकच मदत करू शकतात. म्हणून आता हे माझे जे गुरु आहेत ना आत्ताचे, ते म्हणतात की पैसा त्यांच्याकडे असावा जे मदत करू शकतात आणि जे काइंड आहेत त्यांच्याकडे जरूर पैसा असला पाहिजे. का? तर ते स्वतःही सुखात राहतील आणि दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. असे कॉन्सेप्ट गुरूंचे असतात. अशा आयडियाज असतात गुरूंच्या, की आपल्याकडे आहे ना, मग ते आपल्याकडे जेव्हा ओव्हरफ्लो व्हायला लागतं आपण काय करतो? आपण पाणी भरायला जातो हौदावर. मग ते नळ सोडून आपण बादली भरतो. मग आपण त्याला घरी न्यायचंय म्हणून आपण त्याला बादली वाहून देतो का? की नाही, ती भरली मग आपण कळशी लावतो. आपण दुसरी बकेट लावतो. म्हणजे काय, आपण त्याला ओव्हरफ्लो नाही होऊ देत, आपण त्याला वाया नाही जाऊ देत, आपण दुसरं भांड भरतो. तसं येते आपल्याकडे आपलं भांड भरलंय ना आणि ओव्हरफ्लो होत आहे, तर ते दुसऱ्या भांड्यांमध्ये भरलं पाहिजे. म्हणजे काय, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, प्रकाश आणण्यासाठी, लाईट आणण्यासाठी आपण ती एनर्जी वापरली पाहिजे. वॉटर इज एनर्जी, एनर्जी फॉर्म आहे. मनी इज ऑल्सो एनर्जी, पैसे ही एनर्जी आहे, शक्ती आहे ती. ज्यांच्याकडे पैसा नसतो ते गरीब मुलं शिक्षण घेऊ नाही शकत, ज्ञानाची शक्ती मिळवू नाही शकत. घरांमध्ये लाईट नसतो, लोकांच्या अंधारात जगावं लागतं, कारण त्यांच्याकडे तेवढं कपॅसिटी नसते. म्हणून दान करा हे सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. पाश्चात्य संतांनी, भारतीय संतांनी, जेवढे संत म्हणून प्रवृत्तीचे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांनी दानाचं महत्व सांगितलंय आणि हेच सगळं कर्मकांडात पहिले सांगितलेलं आहे. वेदांच्या सुरुवातीला वेदांचा जो पहिला भाग आहे त्याच्यात दानाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वर्ग सुखाचा आनंद आणि कॉन्सेप्ट ठेवून जेव्हा कर्म करतो आणि मग फळाची अपेक्षा ठेवतो. काही लोक दान करतात, ते खूप सगळ्यांना ढिंडोरा पिटत जातात, मी याला दिलं त्याला दिलं त्याला दिलं, आम्ही जातो ह्या ठिकाणी आम्ही खूप करतो. म्हणतात ह्या कानांचं या कानाला कळलं नाही पाहिजे असं दान करावं असं म्हणतात, पण ते ह्यासाठी करावं आणि विसरून जावं, त्याचा ढिंडोरा पिटू नये असं सांगितलं जातं. असं हे संतांच्या शिकवणी आहेत सगळ्या, हे जे मी शेअर करते सांगते बोलल्या जात आहेत त्या, की असं सगळं हे सांगितलेलं आहे पहिल्या भागामध्ये वेदांच्या. पण आपण स्वर्ग सुख मिळतं म्हणून यात्रा करणं, स्वर्ग सुख मिळतं म्हणून दान पुण्य करणं, स्वर्ग सुख मिळतं म्हणून प्रेमाने वागणं, असं नाही. मग ते इंटेन्शनल झालं. म्हणजे काय, कर फळाची अपेक्षा ठेवूनच काम झालं. आपल्याला फक्त कसं करायचंय, वाटतंय म्हणून करायचंय, आहे म्हणून द्यायचंय. माझ्याकडे अतिरिक्त आहे म्हणून मी द्यायचंय, मला करावं वाटतंय म्हणून करायचंय मनापासून. त्याच्यातनं काय आउटकम निघणार आहे ह्याचा विचार नाही करायचा अजिबातच. कारण ज्या क्षणी आपण कुठलाही विचार केला, एखाद्याला आपण मदत करतो आणि मग कधीतरी एखादी अशी वेळ येते, पहा मी अमुक व्यक्तीला इतकी मदत केली पण माझ्यावर वेळ आली तेव्हा त्या माणसाने हुकून बघितला नाही. अरे, मग ह्याचा अर्थ आपण एक्सपेक्टेशन ठेवली होती मदत करताना, आपल्याला वाटली ना, आपण अवेलेबल होतो मदत करून मोकळं व्हावं, पुन्हा तो मला मदत करेल का? तुम्ही हे बघा काय असतं माहिती का, आता मी जर समोरच्या व्यक्तीला, समोर एखादी माझ्या व्यक्ती आहे तिला मी मदत, ती अडचणीत आहे, मी तिथे अवेलेबल आहे,
माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे साधन आहे, मी मदत करून मोकळी झाले. आणि जर मी रिटर्न मध्ये ती करेल ह्या एक्सपेक्टेशन किंवा अननोईंग थॉटनी किंवा काय म्हणतो आपण हिडन थॉटनी जर मी केलेलं असेल तर पुढच्या वेळेला मला जेव्हा अडचण होईल तेव्हा ती समोरची व्यक्ती मला मदत नाही करणार, तर मी खूप माझ्या हृदयातनं निगेटिव्ह थॉट्स तिच्या तिथं जाणारच. आणि मी म्हणूनच ना मदत करायला कोणाला मदत करू नये असं वाटतं. कारण लोक केलं ना तर ते रिटर्न मध्ये देत नाहीत. अरे पण तो नाही देणार, पण त्याचा दुसरा रूल काय माहिती का, जो मनुष्याला माहिती नसतो, की मी जर व्यक्तीला मदत केली तर मी मदत केली ही याची नोंद वर होते, की बाबा एक्स पर्सन वाय पर्सन साठी धावत गेला, तर एक्सच्या खात्यामध्ये ती लव्हिंग काइंडनेसची ऍक्टिव्हिटी जमा होते. मग जेव्हा एक्स ला प्रॉब्लेम होतो तेव्हा वाय नाही येणार, झेड ला पाठवेल परमात्मा, जा एक्स ला मदत कर. कारण एक्स पर्सन हा एंटायटल्ड आहे, मदत मिळण्यासाठी अधिकारी आहे. का अधिकारी आहे? कारण त्यांनी जेव्हा वाय ला गरज होती तेव्हा तो धावत गेला होता. अधिकारी आहे. एंटायटलमेंट इज अधिकार. पूर्ण अधिकार आहे त्याला मदत मिळण्याचा, कारण त्यांनी कोणासाठी तरी मदत केलेली आहे. अननोईंगली म्हणा, नोईंगली म्हणा, कशी पण तुम्ही अधिकारी आहे. तर तुम्हाला आपोआप वरून दुसरा तिसरा कोणीतरी येतो. जरुरी नाही आहे त्या वायनीच रिटर्न यायला पाहिजे, पण आपण अपेक्षा ठरतो ह्याला मदत केली म्हणजे ह्यानी माझ्यासाठी धावलं पाहिजे. उलट ओपन झालं ना तर वायच्या पेक्षा पॉवरफुल व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करून जाते. असे अनुभव जीवनात घेतलेले आहेत. फक्त मदत करा म्हणून करायची, त्याच्यात 10 पट मदत येते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही एक द्याल तर तुम्हाला 10 रुपये मिळतील. म्हणजे काय, 10 टाइम्स मोर, 100 टाइम्स मोर, 1000 टाइम्स मोर यू विल रिसीव वेन यू गिव्ह. म्हणून दिलं पाहिजे आणि त्याचं या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, अपेक्षेने दिलं नाही पाहिजे ते वापस येईल किंवा सेम रिटर्न मिळेल किंवा सेम व्यक्ती मला रिटर्न देईल. अरे व्यक्ती ती नाही देणार, शक्ती कुठली तरी दुसरी उभी राहील आणि तुम्हाला देईल. आणि म्हणून अपेक्षा न ठेवता प्रत्येक कर्म केलं पाहिजे. स्वर्ग काय आपोआपच मिळतो. कारण जेवढं आपण प्युरिफाय होत जाऊ तर आपल्याला नरकात कोण पाठवणार आहे? आपण त्याच्या अधिकारीच नाही आहोत. प्रत्येकाचा अधिकार असतो. पोझिशन मिळते, प्रमोशन होतं, ज्याला अधिकार असतो तो होतो. चपरासाला कधी प्रमोशन नाही मिळू शकत, कारण त्याचा अधिकार आहे का? नाही. त्याच्याकडे तेवढं क्वालिफिकेशन नाही, त्याचा एक्सपिरियन्स नाही, त्याच्याकडे अंडरस्टँडिंग नाही त्या पोझिशनसाठी आवश्यक असलेलं. मग कोणाला आहे? जो अधिकारी असतो त्याला दिलं जातं, ज्याच्याकडे फुल सगळ्या क्वालिटीज आहेत अप्रूव्ड करण्यासारख्या, त्यालाच मिळतं. तसंच आहे हे परमात्म्याच्या दरबारात पण. तुम्ही एंटायटल्ड असायला लागता, तुमच्याकडे ते सगळं टिक झालं पाहिजे. हा, हे आहे, लव आहे, कंपॅशन आहे, मर्सी आहे, दया भावना आहे, अमक आहे, तमक आहे. चला, दिस पर्सन इज कम्प्लिटली एंटायटल्ड. मग त्याला स्वर्गात स्वर्गात पाठवा. चला, मग तुम्ही नरकात जाऊच नाही शकत. तुम्ही फक्त काम करा चांगलं, आपोआप स्वर्ग तुमच्या दरवाजात येतो. असं सांगितलेलं आहे. सर्व सर्व सुखा माझी स्वर्ग सुख एक श्रेष्ठ, बोलती यथेष्ट दुर्बुद्धीते, देवोनी केवळ भोगाकडे दृष्टी, चित्ती फलासक्ती ठेवनिया, विविध विशेष आचरिती कर्म, यथाविधी धर्म अनुष्ठिती, अनुष्ठिता धर्म ताविती नैपुण्य, एकची वैगुण्य परी येते. ह्या सगळ्या कामाच्या ठिकाणी जर लक्ष ठेवून जर तुम्ही केलं तर ते वैगुण्य निर्माण करतं, तुमच्यात पाप दोष निर्माण करतं. आणि अशा दोषांमध्ये घेऊन, ते दोष घेऊन आपण स्वर्गाच्या दरवाजात उभे राहू नाही शकत. आपण त्याचे लायकच नाही. बन एंटायटलमेंट नसते तिथे. की ते स्वर्ग भोग वांछिती मनात, सांडोनी यथार्थ भोगता जो, सर्वही यज्ञांचा भोगता परमेश, विसरती त्यास अल्पज्ञते. पण आपण हे सगळं विसरतो, की हे सगळं ज्याचा आपण विचार करतोय ना, की याला स्वर्ग सुख आहे, नरक आहे, अमुक आहे, तमुक आहे,
पण ह्या सगळ्या कोणासाठी आहे? तर तो आत्मा, आणि आत्मा हा परमात्मा आहे, भोक्ता परमेश, प्रत्यक्ष परम तत्व आहे आपल्या आतमध्ये. आपण आपल्या स्वच्या ओळखीला विसरतो आणि मग हे सगळा हिशोब करत राहतो. तर सगळं चुकीच्या डायरेक्शननी वॉकिंग होतं, पूर्ण जगणं जे होतं ते चुकीच्या डिरेक्शननी होतं. कारण भोगता कोण आहे? शरीर नाही आहे. भोगता मी आहे. आणि मी कोण आहे? मी प्रत्यक्ष अहम ब्रह्मास्मी. शेवट त्याचं इकडेच जातो, परमतत्वाशी असणं. मी परमतत्व आहे. सर्व ही यज्ञांचा भोक्ता परमेश, विसरती त्यास अल्पज्ञते. करोनी या जैसा कापुराचा ढीग, द्यावी त्यासी आग लावून. सर्व यज्ञ म्हणजे काय? यज्ञामध्ये काय करतो आपण? यज्ञ म्हणजे आपण आहुती देतो. आपलं प्रत्येक कर्म हे आहुती असते, प्रत्येक लेवलवर, प्रत्येक प्रकारची. कुठे आपल्या शरीराच्या शक्तीची आहुती असते, कुठे ज्ञानाची आहुती असते, कुठे आपल्या कर्माची आहुती असते, कुठे आपल्या बुद्धीची आहुती असते. प्रत्येक आपण जेव्हा कर्म करत असतो जीवनामध्ये, प्रपंचामध्ये राहताना, तेव्हा आपण एक एक यज्ञ करत असतो. आणि तो करणारा कोण आहे? आणि भोगणारा आणि करणारा, सर्व करणारा आणि भोगणारा एकच आहे, परमतत्व असलेला माझा आत्मा, जो परमात्मा स्वरूप आहे. आणि फक्त तोच आहे, तोच करतोय, तोच भोगतोय, तोच सर्वस्व तोच आहे. हे अल्पज्ञ म्हणजे अडाणी लोक, अज्ञानी लोक, इग्नोरन्स, इग्नोरन्स म्हटलेला आहे. अज्ञानाला इंग्लिशमध्ये इग्नोरन्स म्हटलंय. अज्ञान, ज्याच्याकडे खरं सत्याची ओळख नाही, ज्याला सत्य माहिती नाही, जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही, समोर येऊनही त्याला इग्नोर केलेला आहे, त्याला इग्नोरन्स म्हटलेलं आहे, अज्ञान. म्हणजे समोर आले तरी काही लोक आग, कान, नाक, डोळा बंद करून घेतात. समोर एखादं प्रवचन चालू असलं तरी सगळे अवयव, त्यांचे सेन्सरी ऑर्गन बंद असतात, ऍक्सेप्टन्सच नसतो, आज समजूनच घ्यायचं नसतं. तर तो अल्पज्ञ झाला. तो विसरून जातो की या सर्व यज्ञांचा, या प्रत्येक कर्माचा यज्ञ जो चालू आहे जन्म घेतल्यापासून मृत्यूपर्यंत, आपण श्वास घेतो, निश्वास सोडतो, तोही एक यज्ञच आहे. तर हे सगळं करत असताना आपण विसरून जातो की या सर्वाचा भोगता, करणारा, भोगणारा, अनुभव घेणारा सर्व काही परमात्मा आहे, परमेश आहे, परमेश्वर आहे. हे आपण विसरतो. करोनिया जैसा कापुराचा ढीग, द्यावी त्यासी आग लावोनिया. किंवा मिष्टान्नाचे वाढोनिया ताट, त्यात काळकूट कालवावे. अमृताचा कुंभ लाभता सुदैवे, त्याते उलंडावे पदाघाते. तैसा संपादिला धर्म धनंजया, वाया घालविती वाया सकामत्वे. हे असं एवढा सगळा नुकसान करून घेतो, असं तो सांगतोय परमात्मा श्रीकृष्ण. की कापुराचा ढीग, कापूर हे पटकन फ्लेम पकडतं, आग पकडतं. तर ती कापुराची आग, कापुराचा ढीग करून ठेवून एक ठेवला तर कुठून तरी शॉर्ट सर्किट झालं काय किंवा काय, पटकन आग लागू शकते आणि एक क्षणात सगळं नष्ट होऊन जाऊ शकतं. किंवा मिष्टान्नाचं वाढोनी ताट, म्हणजे अगदी सुंदर सुंदर स्वयंपाक करायचा आणि त्याच्यामध्ये विष मिसळून केलेला स्वयंपाक असेल तर तो काय असेल, दिसायला फार सुंदर, पण पॉइझन टाकलेलं असेल प्रत्येक पदार्थात एक एक ड्रॉप, तर काय रिझल्ट येईल? सगळं खतम खाऊन. मिष्टान्न खाल्लं पण एंडला काय झालं? अंत झाला. अमृताचा कुंभ लाभता सुदैवे, त्याते उलंडावे पदाघाते. पायाची ठोकर मारून जसं अमृत दिलं तर ते उलटून लावावं, तसं आपलाच कर्मानी, अज्ञानानी आपण घात करून घेणं, यासाठी ही एक्झाम्पल्स दिले आहे. तसा आपण कामना ठेवून, अपेक्षा ठेवून केलेलं प्रत्येक कर्म हे ह्या पद्धतीनं आहे. अमृताचा कुंभ उलटवल्याप्रमाणे किंवा भोजनामध्ये विष कालवल्याप्रमाणे स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे.
आणि म्हणून कुठलंही काम म्हणजे साधी पूजा सुद्धा आपण करतो ना, अपेक्षेने करायची नाही. माझ्या अंतःकरणाला आनंद मिळतो आहे आणि म्हणून मी पूजा करीत आहे. त्याचं बरोबर पुण्य आपल्याला मिळतं. त्याच्याने एक्झॅक्टली काय होणार आहे याचं कॅल्क्युलेशन आपण करू नये. अनेक गोष्टी आहेत ह्याच्याशी रिलेटेड. म्हणजे आपल्या हिसाब नीतीमध्ये पण आहेत छोट्या मुलांसाठी. आपल्यासारख्या लोकांसाठी सुद्धा गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की आता आता मला पता नाही वाचली आहे पण मला नीटशी आठवत नाही गोष्ट. पण असं काहीतरी त्यातनं मी म्हणजे बॉटम लाईन सांगते की त्याचा हे गर्भितार्थ हा होता त्या गोष्टीचा की जेव्हा आपण विचार करतो अपेक्षा ठेवतो ना. आता फॉर एक्झाम्पल मी हे कार्य करते. ठीक आहे. आता हा अभंग ज्ञानेश्वरीचा संकल्प घेतला, मनात आला, घेतला. आपण 4-5 जण बसून ह्याचा अभ्यास करतो. मी जर याची कल्पना केली की हा मी असं ज्ञान दिलं ना की मला खूप काहीतरी असं काहीतरी फायदा होईल किंवा मला पुण्य मिळेल किंवा काहीतरी माझ्यावर गुरु काहीतरी विशेष मला लाभ देतील, असा जर विचार करून मी तो दिला तर ही माझी जेवढी माझी अक्कल असेल ना तेवढाच मी एक्सपेक्टेशन ठेवेन. म्हणजे वेगळं सांगते जरा मी, नीट ऐका. की माझ्या बुद्धीनं जेवढं मी आकलन करीन की ह्या कर्माचं मॅक्झिमम मला किती मिळू शकतं. अच्छा तर मला ज्ञान मिळू शकतं, मला काहीतरी विशेष फायदा होऊ शकतो किंवा मला कुठेतरी माझ्या कामामध्ये फायदा होईल किंवा ज्ञानाच्या बदल्यात मला ज्ञान मिळेल. असं माझं आकलनाप्रमाणे मी त्याचा हिशोब लावेन, मोजमाप करेन माझ्या कर्माचं. पण ही माझी बुद्धी झाली. पण त्या परमात्म्याला माहिती या कर्माचं वजन काय आहे. मी केलं ते माझ्या तराजूनी तोललं कलेच्या. पण जर त्याला वाटलं की अरे हे 4 माणसं नाही आहेत, हे 4 माझी स्वरूप बसते तिच्या समोर आणि हिनं डायरेक्ट माझी सेवा केलेली आहे, तर हिला मी एवढं नाही एक घमेलं भरून नाही तर मी 1000 घमेली फायदा करून देईन, 1000 भांडी फायदा करून देईन. ही त्याचं मोजमाप आहे, त्याचा तराजू आहे. पण मी काय नुकसान करून घेतेय की मी माझ्या आकलनाप्रमाणे माझ्या बुद्धीच्या पातळीप्रमाणे मी त्याचं मोजमाप करते माझ्या कर्माचं. आणि ह्याच्याने काय करतेय मी माझ्याच पायावर धोंडा पाडून घेतेय की मी अपेक्षा ठेवतेय मग मला त्याला द्यावं लागेल. मी जेवढं अपेक्षिलं तेवढंच द्यावं लागेल. चाहे मी एंटायटल्ड आहे, कदाचित खूप काहीतरी मिळायच्या, पण मी माझ्या बुद्धीनं विचार केला त्यामुळे मला थोडंच प्राप्त झालं. असाही यातनं वेगळा अर्थ निघतो बरं का कामना ठेवण्यानं. म्हणून निष्काम कर्म पुढे सांगितलेलं आहे. कुठलीही कामना चांगल्या गोष्टीची वाईटाची अपेक्षा न ठेवता काम निष्काम धर्म सांगितलेला आहे. आणि म्हणून विना विचारच करू नये, करावं वाटतं म्हणून करावं. त्यातनं कोणाचा फायदा होणार आहे, माझा किती होणार आहे, समोरच्याचा किती होणार आहे, ह्याला किती मिळणार आहे, त्याला किती मिळणार आहे, काही करायचं नाही. करावं वाटतं म्हणून करायचं, आनंद मिळतो म्हणून करावं, आवडतं म्हणून करावं. मला ना माझ्याकडे खूप येत आहे म्हणून मला द्यायला आवडतं. माझा बेसिक हे हा असतो. नाहीतर मी घेऊन करू काय. हा जो डिव्हाइन फ्लो आहे टीचिंग्सचा, हा धबधब्यासारखा येतोय आणि मला त्यामुळे ना बेचैन व्हायला लागतं. तो धबधबा सुरू झाला की मला असं होतं काहीतरी सुरू करू मी. मग मी फटकन 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही मग माझे असे प्रोग्राम चालू असतात. बस मला द्यावं वाटतंय म्हणून द्यायचं. ते कोणाला मिळतंय, किती लोकांना मिळतंय ते उपयोग करतायत का, मग त्याचा मला काय फायदा होईल, काही घेणं देणं नाही. मला बस येतंय ना, मला जेवढं वापरायचं तेवढं मी वापरते, माझं भांडं भरतंय. पण ते जर ओव्हरफ्लो होत आहे तर ते मी दिलं पाहिजे. मग ते 4 भांड्यांना मिळालं काय, 10 मिळालं काय, 100 मिळालं काय, नाही तर एकाला मिळालं काय, त्याचा हिशोब तोही मला नाही करायचा की किती लोक समोर बसतात आहेत. फक्त कर्म करायचंय बस. अशा पद्धतीनं अगदी स्वयंपाक, केर काढणं,
स्वच्छता करणं, घरातल्या लोकांचं पाहणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं, बाहेरच्यांच्या, समाजाच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, घरातली देवपूजा, अगदी प्रत्येक गोष्ट, जन्माला घातलेल्या मुलाला मोठं करणं. पक्षी सोडून देतात. पुन्हा मी त्या कबुतराला कधी बघितलंय का, कावळ्याला, चिमणीला, की हा आता मला मुलगी झाली, मुलगा झाला, चला आता हा मला पुढे सांभाळेल, हा माझ्यासाठी घरटं बांधेल, मी त्या घरट्यात राहीन, किंवा या माझ्या बांधलेल्या घरट्यात माझं पिल्लू राहील. कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीत पक्षी प्राणी. जबकि ते आपल्यापेक्षा खालच्या किंगडम मधले आहेत. म्हणजे इव्होल्युशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, सोल डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर ह्युमन किंगडम आणि ह्युमन वर्ल्ड, माणसांचं जग, हे सगळ्यात प्रगत आणि परमात्म्याच्या अगदी जवळ असलेलं आहे. आणि प्राण्यांचं किंगडम, ॲनिमल किंगडम किंवा ॲनिमल वर्ल्ड किंवा प्लांट किंगडम किंवा व्हेजिटेबल किंगडम म्हणतात त्या त्या पूर्ण जगाला, झाडं, फळं, पानं, फुलं, त्यांचं ते एक जग आहे. प्राण्यांचं एक जग आहे, प्राणी जगत, आणि आपलं मनुष्यांचं एक जगत आहे. तर ते उलट आपण डेव्हलप्ड एरियामध्ये येतो, फील्डमध्ये येतो, जगाच्या स्पेसमध्ये. पण खरं तर त्यांच्याकडनं पण घेण्यासारखं आहे प्राणी पक्षी. ते पक्षी पिल्लू फक्त पंखामध्ये त्यांच्या जोर येईपर्यंत बघतात, आणि मग पक्ष्याला सोडून देतात. मग ते पुन्हा त्याच्याबरोबर प्लॅनिंग करत राहत नाही की आपण सगळे एकत्र राहू, आपण हे करू. ते नसतं त्यांच्यामध्ये. आपण घरटी शेजारी शेजारी बांधू, एक बांधू, दोन बांधू, तीन बांधू, किंवा आपल्याला आपलं घराण्याचं आहे ते घरटं आहे का आपल्याकडे, किंवा कुठल्याही प्रकारचा विचार नसतो ते पक्ष्यांकडे. मला अत्यंत आवडतं त्यांचं. तसंच आपण आपल्या मुलांकडे बघितलं पाहिजे. पक्ष्यांचा तो भाग घेतला पाहिजे, जिथून जे चांगलं मिळतं ना ते घेतलं पाहिजे. त्यांच्या पंखांमध्ये पूर्ण बळ यावं, समाजाला, जीवनाला, प्रत्येक क्षणाला त्यांनी बॅलन्सनी डील करता आलं पाहिजे. एवढी पंखांमध्ये त्यांच्यात ताकद भरणं आपलं काम आहे, आपल्या मुलांच्या. की तो जीवनातले सर्व येणारी वादळं आणि आनंदाचे क्षण स्थिर बुद्धीने बॅलन्स करून जगू शकला पाहिजे. एवढी ताकद त्याच्यामध्ये भरली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, आपल्या चाइल्डला इतकं भक्कमपणे उभं करणं. ते करावं आणि त्याला त्याच्या जीवनाला पुढे पाठवून द्यावं. पुन्हा त्याच्यात जीवनात आपण पाय टाकून बसणं, अपेक्षा करणं, हे चुकीचं आहे. हा, मग ते चाइल्डला जर अवेअरनेस आहे, तो लक्ष देतोय, दॅट इज वेल अँड गुड, दॅट इज युअर गिफ्ट. हेच जे म्हटलंय ना, तुम्हाला ते मिळालंय रिटर्न मध्ये, पण ते परमात्म्याने दिलेलं आहे. आपण नाही त्याच्या गळ्यामध्ये लटकलेलो आहे. हा आहे तो स्थिर बुद्धी आणि निष्काम कर्मयोग म्हणतात तो. हा, तर तो अपेक्षित आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. तैसा संपादिला धर्म धनंजया, घालवी ती वायास कामत्वे, जोडोनी सुकृत करोनी सायास, धरावी का आस संसाराची, परी अज्ञानी ते नेणती हे काही, काय की जे नाही ज्ञानदृष्टी. जोडोनी सुकृत करोनी सायास, धरावी का आस संसाराची. आपण जर सकर्म करतोय, सुकृत करतोय, चांगलं कर्म करतोय, तर कशासाठी ती आस धरली पाहिजे. आपण करतोच आहोत ना, मग रिटर्न मध्ये आपोआपच मिळणार, बाय डिफॉल्ट मिळणार तुम्हाला, असं सांगतोय परमात्मा. तुम्ही फक्त करा, मी तुम्हाला देणार आहे. कारण तुमच्या हृदयामध्ये भोगता मीच आहे. शेवटी मीच देणार, मीच घेणार, मीच आनंद भोगणार आणि मीच सोडणार, असा आहे तो. मग कशासाठी आपण अडकायचं. परी अज्ञानी ते नेणती हे काही, काय किजे नाही ज्ञानदृष्टी, सुगरिणीने जैसे रांधोनी पक्वान्न टाकावे विकोन द्रव्यासाठी, तैसा भोगासाठी घाल
आवाज येतोय माझा? आवाज गेला होता मध्ये. हा, ते डिस्कनेक्ट झाला एकदम मध्येच. आता पण नाही येते क्लिअर. क्लिअर नाही येते. आता पण आवाज कट होतोय तुमचा. आता येतोय का? आता आला, क्लिअर नाही येते. हा थांब जरा, आता मी आलं. नेटवर्क चेंज करते माझं. 1 मिनिट. आणि आज तुमचं स्क्रीन पण ऑफ आहे. तुम्ही नाही अगं, दिसत आहे स्क्रीनवर. हा, नाही नाही, मी ऑफ केला होता मगाशी. थांब जरा, मी नेटवर्क चेंज करते जेणेकरून ते हे होईल. आता येतोय का? हो येतोय. हा, मी नेटवर्क चेंज केलं. जोडोनी सुकृत करोनी सायास धरावी का आस संसाराची परी अज्ञानी ते नेणती हे काही काय की जे नाही ज्ञानदृष्टी सुगरिणीने जैसे रांधोनी पक्वान्न टाकावे विकोन द्रव्यासाठी तैसा भोगासाठी घालवी ती धर्म नेणोनी या वर्म कर्मातील म्हणोनी वेदांच्या अर्थवादी जाण होवोनी या मग्न राहिले जे अविवेकी मूढ तयाची या चित्ती सर्वथा दुर्मती वास करी. जशी एखाद्या सुगरणीने स्वयंपाक करावा आणि तो पैशासाठी विकून टाकावा, तो कशासाठी केला? घरातल्यांना त्यांना अन्न मिळालं का? पैसा हेच केवळ सर्वस्व आहे का? हे सगळं म्हणजे विचार केलेले हवे. म्हणजे आपण कर्म कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, इन्व्हॉल्व व्हायचंय, हे सगळे याचे प्रकार आहेत. भोगासाठी आपण धर्म करत नाही. आणि कर्माचं वर्म काय आहे, रूट कॉज काय आहे, कर्माचा फायदा काय, कर्म का करायचं आहे, हे सगळं सगळं कर्मकांडात शिकवलेलं आहे. आणि म्हणून वेदांचा पूर्ण अभ्यास दोन्ही अर्थाने झालेला पाहिजे. म्हणून या वेदांच्या अर्थवादी जाण होऊन या मग्न राहिले जे अविवेकी मूढ तयाची या चित्ती सर्वथा दुर्मती वास करी. आता वेदांचा अभ्यास आपण करतो, सगळेच जण करतात वेदांचा. बरेच जण वेदांवर ग्रंथांचा अभ्यास करतात, पण नक्की त्याचा खरा अर्थ कसा कसा घेतो, मग तो विवेकी आहे की नाही? सगळ्यात पहिले विवेक महत्वाचा, विवेक बुद्धी महत्वाची. बुद्धीशिवाय काही तरुणच नाही निघणार आहे. बुद्धीशिवाय इथे काहीच सांगितलेलं नाही. बुद्धी नसेल, विवेक बुद्धी, तर सगळंच अवघड आहे. मग तो वेदही कळणं अवघड आहे. आपल्याला कारण कळणं अवघड आहे. कर्म का करायचं कळणं अवघड आहे. विवेकच सगळं आपल्याला उत्तम मार्ग दाखवतो आणि म्हणून विवेकाची संगती असणं फार आवश्यक आहे. अदरवाईज मग आपली बुद्धी भ्रष्ट होत जाते हळूहळू, जर विवेकाची साथ नसेल तर. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कधीही कामना ठेवून कर्म करायचं नाही. अगदी छोट्यातलं छोटं सुद्धा, इवन खूप पुढे जाऊन तर श्वासोच्छ्वास आपण करतो. आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तर त्या सुद्धा श्वास घेण्यात म्हणजे खरं खूप पुढचं सांगते, इंटेन्स लेवल म्हणजे जी योगी लोक साधना करतात त्याचं पुढचं सांगते. जस्ट आत्ता पतानी कसं मनात आलं की तो श्वास घेऊन मी त्या श्वासाचा वापर कसा करणार आहे, विनियोग काय करणार आहे, याचं सुद्धा प्लॅनिंग नाही. इतकं पुढे जाऊन सुटायला सांगतात गुरु. कशावरच अधिकार नाही सांगायचा. हा श्वास मी घेतला, तो नक्की युटिलाइज कुठे होणार आहे, किती कशा कर्मासाठी होणार आहे, माझ्यासाठी होणार आहे का दुसऱ्यासाठी होणार आहे, कशावरही अधिकार नाही सांगायचा. कशातनच अपेक्षा नाही ठेवायची.
कारण शेवटी अंतस्थ असलेला परमात्मा आहे, हे त्याचं जगत आहे, तोच एकटा आहे, बाकी काहीही नाही. इथपर्यंत जातं. म्हणजे आत्ता आपल्याला मी दिसत असतो, मला माझं शरीर दिसतं, माझा प्रपंच दिसतो, माझी माणसं दिसतात, पण हा अभ्यास अशापर्यंत टोकापर्यंत जातो की मीही नाही, काहीच नाही, फक्त तोच आहे, फक्त परमात्मा आहे या सृष्टीमध्ये. अशी खरी सत्यता आहे, पण त्याचा आत्ता सध्या विचार करायचा नाही, कारण त्या स्टेजेस आहेत आध्यात्मिक अभ्यासाच्या. तर आत्ता आपण फक्त आपल्या अहंकारातनं आणि आपल्या अहमतत्वातनं बाहेर येण्याचा अभ्यास करायचा. अविवेकी मूढ तयाची अचित्ती सर्वथा दुर्मती वास करी. ज्यांच्याकडे विवेक नसतो, विवेक बुद्धी नाही, निरक्षर विवेक बुद्धी नाही, सत्य असत्य कळणारी बुद्धी नाही, ते मूर्ख म्हणवले गेले आहेत, दुर्मती म्हणवली गेली. तिथे योग्य बुद्धीचा वास नसतो आणि तिथे निर्णय चांगले होत नाहीत आणि गायडन्स प्रॉपर मिळत नाही. त्रैगुण्य विषया वेदा नैस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. सत्व रजतम त्रिगुणांनी व्याप्त वेद हे निभ्रांत जाण पार्था. उपनिषदादी समस्त सात्विक रजतमात्मक इतरते. विवरिले जेथे कर्मकांडाधिक एक स्वर्ग सुख सुचविती. म्हणून सर्वथा धनंजया जाण होती ते कारण सुख दुःखा. तरी अर्थवादी नको देऊ चित्त अवेरी त्वरित त्रिगुण आहे. मी माझे हे पार्था न ठेवी अंतरी एकलेची धरी आत्मसुख. आता गंमत आहे सगळी ही जी कर्मकांडाचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळंच सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त उत्तम आहे असं नाही, त्याच्यात सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांचा भेदही सांगितलेला आहे. आणि उपनिषदांमध्ये ह्या सगळ्यांचा सगळा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे कर्मकांड कशी करायची, स्वर्गप्राप्ती कशी करायची, काय केलं तर नरक प्राप्ती होते, अगदी ऍक्च्युली सगळ्याची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे आपण एखादं पुस्तक वाचतो ना, तसं आहे ते. किंवा आणखीन एक डायमेन्शन सांगेन मी, की सृष्टी निर्माण करण्यासाठीच जे पुस्तक असतं ना, तसा हा उपनिषद ह्याचा कर्मकांडाचा वेदांचा भाग तो त्या प्रमाणे आहे. त्याच्यात सृष्टी निर्मितीचं सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर समाज निर्मिती, समाज स्थापना याचं सगळं दिलेलं आहे. शेती कशी करायची, धान्य कसं साठवायचं, पैसा कसा साठवायचा, लोहाराचं काम कसं होणार, प्रत्येक फील्डचं काम तिथे दिलेलं आहे. रस्ते कसे बांधायचे, हे सगळं वेदांचा भाग आहे. म्हणजे काय की समाज बांधणी कशी करायची. तर वेद का निर्मिले, का तर त्या पद्धतीनं सृष्टीचं चलन वलन आणि सृष्टीचा पूर्ण काय म्हणतात ना मॅप तयार केलेला आहे. तो कर्मकांड या पहिल्या भागात दिलेला आहे. आणि ते सगळं केल्यानंतर त्यांनी वापस कसं जायचं यासाठी दुसरा भाग दिलेला आहे, वेदांत म्हणतात त्याला. तर पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचाच अभ्यास कर. कर्मकांडात अडकलास तर पुन्हा तुझं नुकसान होईल असं तर सांगतोय धनंजयाला. तू त्याच्यातही अडकू नकोस, कारण ते पुन्हा तुला अडकवेल, आत्मसुखापासून दूर राहशील. आणि म्हणून वेदांचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. अर्धवट केला तर तो पुन्हा चुकीचा ठरेल, कारण पुन्हा त्या सत्व रजतमातच आपण अडकून बसू. खूप सात्विक असल्याचा पण अहंकार वाढू शकतो, कर्मकांड करण्याचा अहंकार वाढू शकतो. मग आपल्याला बघायला मिळालं ज्ञानेश्वरांना ही पोथी का लिहावी लागली, कारण कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांच्या हातात सगळं ज्ञान गेलं, ते मिळेना झालं लोकांना, सामान्यांना. आणि एकच समाज शहाणा होत गेला, दुसरा भाग समाजाचा खाली राहिला. मग ती पुन्हा तफावत झाली, म्हणजे पुन्हा अधर्म. आणि म्हणून तिथे ज्ञानेश्वरांसारखा जन्म झाला. जिथे जेव्हा जेव्हा अधर्म घडतो, जेव्हा जेव्हा बॅलन्स जातो, तेव्हा तेव्हा ईश्वरी शक्ती जन्म घेते, संताच्या रूपाने किंवा डायरेक्ट शक्तीच्या रूपाने. जसा श्रीकृष्ण परमात्मा आला, राम आला,
तसं त्यांना यावं लागतं, नाहीतर मग संतांची निर्मिती होते की जे पर्टिक्युलर एका एरियामध्ये काम करतात. तर कर्मकांडावर फारही फोकस ठेवून नाही राहायचं. म्हणजे मगाशीच मी म्हणलं, उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, पूजेची वेळ, शास्त्र अभ्यासाची वेळ, कामावर जाण्याची वेळ, झोपण्याची, अन्न, रात्रीचं अन्न कधी खावं त्याची वेळ, प्रत्येकाची गोष्ट दिलेली आहे, प्रत्येकाचं हे दिलेलं आहे. पोथ्यांमधनं, पुराणांमधनं, कथांमधनं हे सगळं सांगितलंय. पण पुन्हा त्याच्यातही अडकायचं नाही असं परमात्मा सांगतोय आपल्याला. श्रीकृष्ण सख्याला सांगतोय की तू त्याच्यातही अडकू नको. सत्वरजतम त्रिगुणांनी व्याप्त वेद हे निभ्रांत जाण पार्था. उपनिषद आदी समस्त सात्विक रजतमात्मक इतरते. विवरिले जेथे कर्मकांडाधिक एक स्वर्ग सुख सुचविती. पुन्हा ते स्वर्गाकडे जाण्यासाठी करा, स्वर्गाकडे जाण्यासाठी हे करा असं सांगतात. पण म्हणजे पुन्हा तो एकलकोंडा मार्ग होऊ शकतो, म्हणून ती एका सर्टन टाइम नंतर त्यालाही त्याग करा असं तो सांगतोय. म्हणून सर्वथा धनंजया जाणं होती ते कारण सुख दुःखा. म्हणून पुन्हा ते त्यालाच फॉलो करत बसला तर पुन्हा सुख दुःखाच्या तळ्यात मळ्यात अडकणार आणि त्रिगुणांमध्ये अडकतो आत्मा. तरी अर्थवादी नको देऊ चित्त, अभेरी त्वरित त्रिगुण आहे. म्हणून त्या अर्थांच्या वादामध्ये तू घुसू नकोस की सत्व रजतम मध्ये तम अतिशय वाईट, सत्व बेस्ट उत्तम, ह्याच्यातही तू अडकू नकोस. कारण पुन्हा ते तुला सायकल मध्येच अडकवतील सुखदुःखाच्या अपेक्षेच्या. त्याला त्याला दूर कर, त्या सुद्धा अर्थाच्या मागे धावू नकोस आणि त्यातून बाहेर ये. मी माझे हे पार्थ नवे न ठेवी अंतरी, ऐकलेची धरी आत्मसुख. त्यातून बाहेर येशील तेव्हा तुला परमात्मा सुख आणि मी आत्मा आहे ह्या कॉन्सेप्ट प्रती तू येऊ शकशील. कारण पुन्हा पुढे जाणं खूप आवश्यक आहे, पुन्हा तिथेच बसायचं नाहीये. म्हणून ह्या त्रिगुण सृष्टीतनं आणि या सर्व कर्मकांडाधिक रिस्ट्रिक्शन्स मधून आणि स्वर्ग सुखाच्या अपेक्षेमधून बाहेर येऊन आत्मसुखाकडे, स्वर्ग सुखाच्याही पलीकडे आत्मसुख आहे त्याकडे तू पाहिलं पाहिजेस आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता पुढे सरकलं पाहिजे असं तो सांगतोय. आणि आपल्यालाही तेच करायचं आहे. कर्मकांड म्हणजे काय की बेसिकली आपल्याला आकार आला पाहिजे, डिसिप्लिन आला पाहिजे. काहीही कधीही केलं असं होऊ नये म्हणून त्याचा अभ्यास आहे. कारण ते डिसिप्लिन मध्ये टाकलं तरच पुढचा अध्यात्म करायला वेळ मिळणार, आत्म्याचा ओळख करून घ्यायला वेळ मिळणार. बेताला जीवन जगत राहिलं तर मग त्यालाच वेळच नाही मिळणार आहे मी कोण याचा विचार करण्याचा. आणि म्हणून कर्मकांडांचा अभ्यास आणि पहिल्या वेदांच्या पहिल्या भागाचा अभ्यास हा त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण ते करूनही पुढे सरकायचंय, थांबायचं नाहीये. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. विधी निषेधाचे विविध प्रकार वर्णिले साचार वेदान माझी. असो जरी ऐसे बोलिले बहुत तरी जातहित तेची घ्यावे. अशेष ही मार्ग पडती दृष्टीस येतात उदयास भानुबिंब. तरी पार्था पाहे सर्व ही मार्गानी चाले काय कोणी सांगे मग. जरी भूतळी ते अपार उदक घ्यावे आवश्यक तेवढेची. तैसा वेदार्थाचा करोनी विचार ज्ञानी इष्टसार तेची घेती. तेच सांगितलंय की अडकायचं नाहीये. एक एक तेच होत होतं की वेदांमध्ये सुद्धा का अडकले लोक. आधी शंकराचार्यांचा जन्म का झाला, कारण द्वैतवाद वाढत गेला. वेदांतामध्ये अद्वैत आणि द्वैत वेदांत असे दोन प्रकार आहेत. तर ते वेदांचा चुकीचा अर्थ घेऊन समाजामध्ये प्रचलित व्हायला लागला आणि म्हणून आदी शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांनी अद्वैत वेदांत समोर ठेवला समाजाच्या. ह्यासाठी असे लोक जन्म घेतात आणि अशा शक्ती उतरतात. प्रत्यक्ष परमात्मा शिव महादेवांचा अवतार होते
प्रत्यक्ष शिवस्वरूप होते आदि शंकराचार्य. डायरेक्ट इन्कार्नेशन आहे, म्हणजे त्यांचं स्वरूप आहे ते. त्यांना सुद्धा त्यासाठी जन्म घ्यावा लागला, अद्वैताला आणण्यासाठी. त्यांनी अद्वैताची जो झेंडा रोवलेला आहे पूर्ण भारतामध्ये आणि सर्व जगतामध्ये. अद्वैत वेदांत म्हणजे जिथे मी आणि तो वेगळा नाही, मी तोच आहे, परमतत्व आहे, ह्याची ओळख आणि ज्ञान देण्यासाठी आणि तिकडे नेण्यासाठी आपण त्या आदि शंकराचार्यांचे 2 स्क्रिप्चर्सचा अभ्यास केला. निर्वाण षटकम, ज्याच्यामध्ये अगदी 6 श्लोकांमध्ये वेद मांडलेले आहेत त्यांनी. तो उत्तम आहे. त्याचं रेकॉर्डिंग आहे आपल्या YouTube चॅनलवर. आणि त्याच्यानंतर आपण सुरू केला होता खरा, तो पूर्ण नाही झाला. ते म्हणजे विवेक चूडामणी. पुन्हा तेच, त्यांनी चूडामणी, विवेकाला धारण करण्यासारखा मुकुट आहे तो. चूडामणी म्हणजे आपल्या डोक्यावर आपण तो मागे चूडामणी लावतात ना, सुंदर असा ताज बनेल असा, तसा तो विवेक आहे. त्याला धारण करणं खूप आवश्यक आहे आणि तो विवेक चूडामणी त्यांनी लिहिला. त्याच्यात सुद्धा पूर्ण वेदांनाच त्यांनी सांगितलेलं आहे आणि अद्वैत वेदांताचं उत्तम शिक्षण दिलेलं आहे. आणि का कर्म किती करायची, किती वेळ त्या कर्मांचा अभ्यास करायचा, कर्मकांड भागाचा वेदांच्या, आणि त्यातून पार कसं व्हायचं, हे सगळं त्यांनी त्या निर्वाण षटकम मध्ये शॉर्ट मध्ये पण जास्त करून विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे. आणि फार कडक भाषेत सांगितलंय. ऍक्च्युली तेच झालं की ते पचेना झालं लोकांना. 15-20चा ग्रुप होता, पण विवेक चूडामणी सुरू झाल्याबरोबर एक एक गळती लागली त्या ग्रुपला. आणि शेवटी तो 2 आणि 3 लोकांपर्यंत राहून इकडे माझं ट्रान्सफर झालं, तेव्हा शेवटी मला तो थांबवावा लागला, कारण तो जड व्हायला लागला पचायला. जसं दासबोधात परखड विचार मांडले आहेत, तसेच विवेक चूडामणीमध्ये आदि शंकराचार्यांनी परखडपणे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. स्पष्ट सत्यता समोर ठेवलेली आहे जीवनाची, आणि ती पचण्यास अवघड आहे. आणि ती कधी कधी फ्रिक्शन क्रिएट करते, कारण आपल्याला सोसायटीमध्ये जगायचं असतं, आपल्याला एन्जॉय करायचं असतं. मग ते एवढे असे विचार, प्रखर विचार, ते करायचे कसे ते कळेना व्हायला लागलं, कन्फ्युजन. तर ह्यासाठी अशा लोकांचे जन्म होतात, जेव्हा जिथे सांगितलं जातं आणि तेच ज्ञान इथे परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आहे की ते वेदांचा सुद्धा काही वेळानंतर त्याला बदलावं लागतं आपल्या विचारांना. विधी निषेधाचे विविध प्रकार वर्णिले साचार वेदा माझी, की त्याच्यामध्ये काय करू नका, काय नका करू, यज्ञ करताना कधी केला पाहिजे, काय हवन मध्ये दिलं पाहिजे, काय दान दिलं पाहिजे, कशाचं दिलं पाहिजे, कोणाला दिलं पाहिजे, असं खूप काय काय रूल्स रेग्युलेशन्स दिलेले आहेत. विधी निषेध म्हणजे अनेक प्रकार वर्णिले आहेत. मग ते जर अभ्यासात बसलो तर आपण कन्फ्युजच होऊन जाऊ आणि मग सगळंच राहील. आणि म्हणून त्याला नियम थोड्या प्रमाणातच अभ्यासायचा आहे आणि त्यातनं सार घ्यायचंय आणि पुढे जायचंय आपल्याला. असो जरी ऐसे बोलिले बहुत, तरी जात हित तेची घ्यावे. विवेक बुद्धी, नीर क्षीर विवेक बुद्धी, त्यातनं दूध घ्या आणि पाण्याला सोडा आणि पुढे चला. अशेष ही मार्ग पडती दृष्टीस, येता उदयास भानुबिंब, तरी पार्था पाहे सर्व ही मार्गाने, चाले काय कोणी सांगे मग. अनेक प्रकार दिलेले आहेत त्याच्यात पुण्यप्राप्तीचे. पण सगळ्या मार्गाने आपण जाऊन सगळी कामं करू नाही शकत ना. अनेक मार्ग दिसतात आपल्याला. सूर्य उगवतो तेव्हा 4 मार्ग असतील, आपण काही 4ही मार्गाने ऍट अ टाइम नाही चालू शकत. आपण त्यातलं उत्तम मार्ग पकडतो आणि मग सुरुवात करतो. तसं आहे ते. अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, कन्फ्यूज व्हायला होईल. इकडे जावं वाटेल, तिकडे जावं, अरे हे सही वाटेल, ते बरोबर वाटेल, ते चुकीचं वाटेल, अमुक चुकीचं वाटेल, तर कन्फ्यूज व्हायला होईल. म्हणून पुन्हा त्यातनं सार घ्यायचंय आणि असार सोडून द्यायचंय. जरी भूतळी ते अपार उदक, घ्यावे आवश्यक तेवढेची. जेवढा आवश्यक आहे तेवढाच अर्थ त्यातनं घ्यायचा आहे, आणि तो सुद्धा उत्तम अर्थ, चुकीचा नाही.
तैसा वेदार्थाचा करोनी विचार ज्ञानी इष्टसार त्याची घेती. तेवढाच घ्यायचा आहे आणि पुढे चालायचं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगोत्स्त्व कर्मणी. तरी ऐके आता ह्या परी पाहता स्वकर्म हे पार्था योग्य तुझ. सर्व ही गोष्टींचा करिता विचार ऐसेची साचार मना आले. पार्था नये सोडू निज कर्तव्यास नये धरू आस कर्म फळी. आणि कुकर्माची न व्हावी संगती करावी सत्कृती हेतू विण. इथे कर्माचं महत्व सांगतात परमात्मा श्रीकृष्ण. तरी ऐके आता ह्यापरी पाहता स्वकर्म हे पार्था योग्य. स्वकर्म म्हणजे स्वकर्म धर्म काय आहे, तू काय आत्ता काय रोल मध्ये आहेस. तर पहिले तर तू क्षत्रिय आहेस, त्यातून तुला धर्माची स्थापना करायची आहे, सत्याची स्थापना करायची आहे, योग्यतेची स्थापना करायची आहे, योग्य मार्गाची स्थापना करायची आहे. जे चूक होत आहे, जे चुकीचं घडत आहे त्याला थांबवायचं आहे आणि सत्याला समोर आणायचं आहे, असत्याला मिटवायचं आहे. हे तुझं कर्म धर्म आहे, तुझा स्वधर्म आहे तो तुझा. आणि त्याचं पालन आत्ता तुला या क्षणी करायचं आहे आणि म्हणून तुला युद्ध करायचं आहे. आणि सर्व या गोष्टींचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला हेच दिसतं की तू स्वकर्म धर्माचं पालन करणं हेच योग्य आहे आणि म्हणून तू युद्ध करायला हवं. तू युद्ध कर. पार्था नये सोडू निज कर्तव्यास नये धरू आसत कर्मफळी. आणि हे कर्म करताना, हे धर्माचं पालन करत असताना तू अजिबातच फळाची अपेक्षा ठेवू नकोस. विचार सुद्धा ठेवू नकोस की मी हे करीन तर हे होईल, अमुक करीन तर तमुक होईल. कुठल्याही प्रकारच्या थॉट्स प्रोसेस त्याच्यामध्ये आणू नकोस. कुठल्याही प्रकारे पाहू नकोस की असं होईल तसं होईल तसं होईल. विचारही करू नकोस. अपेक्षा तर दूरची बात, विचारही करू नका. म्हणजे खरं तर हे सांगितलेलं आहे की इवन विचार करतो ना आपण, त्याच्यातनं सुद्धा इंटेन्शन प्रोजेक्ट करतो. म्हणजे आपण म्हणतो मी नुसता विचार केला, विचार केल्याने काय होतं, ते घडणार थोडंच आहे. नुसता विचार आला मनात, अरे पण तो विचार सुद्धा शक्ती आहे. विचार ही शक्ती आहे, थॉट ही शक्ती आहे, ऊर्जा आहे. आणि ती तेवढीच इंटेन्सिव्ह आहे जेवढी कर्म करतो आपण तेवढी लागते. म्हणजे आपण जेव्हा नियमांचा अभ्यास करतो व्हर्च्यूजचा, तेव्हा एक गोष्ट सांगितली आहे, मी बऱ्याचदा त्याच्यावर बोललेली आहे की इंजुरी, दुसऱ्याला हर्ट करणं म्हणजे काही धरून धोपटलंच पाहिजे असं नाही. नुसता मनात विचार आला, ह्याला फटके मारले पाहिजेत तरी, किंवा आपल्याला होतं असं समाजात एखादे नियम पाळत नाहीत लोक, ह्यांना धरून हाणले पाहिजे असं आपण एक थॉट मनात येतो कोणाबद्दल तरी, किंवा एखाद्या सिस्टम बद्दल किंवा काय. अरे पण तो नुसता थॉट नाहीये, ते ऍक्च्युली तुम्ही त्यांना जाऊन हाणल्यासारखाच आहे तो थॉट. इतका पॉवरफुल आहे ते, जाऊन बेदम मारायची गरज नाहीये फिजिकली. एनर्जी फॉर्म आहे तो विचार हा. आणि म्हणून आपण म्हणतो ना दृष्ट लागते, म्हणजे काय की आपण आपल्या सोयीप्रमाणे सगळ्याचा अर्थ लावून घेतो. आपल्याला लागते तेव्हा ती दृष्ट असते. अरे पण आपण दुसऱ्यावर फेकत असतो विचारांचे बाण, त्याचं काय? त्याच्या घरी जाऊन आपण बघतो का की त्याला काय असर झालाय, काय फरक पडलाय, काय इफेक्ट झालाय? इथे मात्र आपण बोलून मोकळे होतो किंवा मनात विचार करून मोकळे होतो, नजरेत आणून मोकळे होतो, पण आपण हे बघायला नाही जात त्याला काय फरक पडला असेल का नाही. तर हा प्रकार आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे विचार सुद्धा आणू नकोस मनात, असं ते सांगतायत. नये धरू आस. आस म्हणजे आतमध्ये अपेक्षा, आतमधली, बाहेरची नाही, आतली सांगितली आता इथे. आस म्हणजे आतून
आतून मनाला एक अपेक्षा, मनाला आस आहे, आपण म्हणतो ना की असं होईल, माझा मुलगा वापस येईल, माझा मुलगा माझ्यासाठी घर बांधेल, किंवा मला असं वाटतं अमुक होईल. तर ती अपेक्षा आहे अनएक्सप्रेस्ड, ती सुद्धा व्यक्त न केलेली, नुसता मनातला विचार, ती सुद्धा करू नको म्हणतात ते. अगदी रिकामं ठेव कर्म करताना अंतःकरण तुझं, काहीच त्याच्यात भरू नकोस विचारांनी सुद्धा. एक असते अपेक्षा बोलून दाखवतो, एक असते मनात विचार येऊन जातो, एक असते मनात विचार एक्सपेक्ट करणं, ते वेगळं. आणि अंधुक विचार येऊन जाणं, तो पण अपेक्षाच झाली, ती सायलेंट झाली जास्त. असे त्याच्यात वेगळे वेगळे लेवल्स आहेत. तर त्या सगळ्या आपल्याला कळल्या पाहिजे. त्या काहीच करू नका असं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून ते म्हणतायत, पार्था नाहीये सोडू निज कर्तव्य असं, नये धरू असं कर्म फळी, आणि कुकर्माची न व्हावी संगती, करावी सत्कृती हेतू विण. कुकर्माची, आपण गलत काम जे करतो आहोत त्याचं संगती आपल्याला होऊ नये अजिबात, याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा विचार येतो तेव्हा त्याची, अर्थातच तो विचार आतमध्ये असल्यामुळे आपल्यालाच त्याची संगती प्राप्त होते त्या विचाराची, आणि आपलंच नुकसान होतं त्याने. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, कारण ते दुष्कृत्य आहे अल्टिमेटली. ते दुष्कृत्य आहे, आपण जेव्हा एक्सपेक्टेशन ठेवतो ते दुष्कृत्य आहे. आणि ती दुष्कृत्याची एनर्जी आपल्यामध्ये राहते, आणि ते आपल्याला संगती बनते त्याची, आपल्याच विचारांची संगती. आपल्या मनात आतमध्ये निर्माण झालेला हलकासा विचार सुद्धा आपल्या ऑरामध्ये राहतो, एनर्जी फील्ड मध्ये, आणि ती आपली संगती, आपला मित्र असतो संगती, शेजारी नसते संगती असते, तशी ती एनर्जीची संगती आहे. आणि म्हणून ते म्हणतात, कुकर्माची न व्हावी संगती, करावी सत्कृती हेतू विण. सत्कृत्य करावं, उत्तम कृत्य करावं, पण ते हेतू विण, कुठलाही अपेक्षा न ठेवता, कुठलीही एक्सपेक्टेशन न ठेवता ते करावं. आपण इथे थांबूया. आपण खूप वेळ पुढे आलो, म्हणजे लक्षात नाही आलं, 5 वाजून गेले. आपण आता इथे थांबून काही शंका असतील तर त्याच्यावर